नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टप्रोमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला सर्वांना माहिती म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवत असतो. मी यापूर्वी सुद्धा बऱ्याच स्कीमचे डिटेल व्हिडिओ बनवले आहेत आणि पुढे सुद्धा बनवत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील किंवा मग तुम्ही आपल्या चॅनलवरती सुद्धा सर्च करू शकता. आणि पुढील व्हिडिओ असेच बघत राहायचे असतील तर तुम्हाला छोटंसं काम करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्रोजेक्ट बघणार आहोत तो फार स्पेशल आहे. स्पेशल अशा लोकांसाठी स्पेशली आहे ज्यांना की जे देवधर्मामध्ये जास्त बिलीव्ह करतात. स्पेशली सिनियर सिटीजन जे रिटायरमेंट नंतर वगैरे देवधर्माच्या मार्गी लागतात किंवा त्यांना त्यामध्ये जास्त रस येतो, त्यांना वेळ पण असतो तेवढा ते करण्यासाठी. सो त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट मी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे की असा प्रोजेक्ट जो की आपल्याला माहिती आहे, इस्कॉन टेम्पल बद्दल ऐकलं असेल तुम्ही. सो पुण्यामध्ये ऍटलीस्ट मला तरी 2 महिन्यात एक एक रावेत साईडला म्हणजे अकुर्डीचा इस्कॉन टेम्पल आणि एक कात्रज साईडला एक इस्कॉन टेम्पल आहे. सो अकुर्डीचा इस्कॉन टेम्पल आहे त्याला जस्ट लागूनच नवीन प्रकल्प आलाय आणि त्यामध्ये भाड्याची घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्या घरं 2 BHK आहेत आणि विथ बाल्कनी सुद्धा आहेत. येस, 2 BHK विथ बाल्कनी आणि इस्कॉन टेम्पलला लागूनच अशी घरं तुम्हाला या सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि ती प्रकल्पाचं नाव आहे माहेश्वरम वृंदा रावेत. याचा स्कीम कोड आहे 902. सो नेमकं काय आहे, नेमकं प्रकल्प कसा आहे, त्याबद्दलची लेआउट कसा आहे, फ्लोर प्लॅन कसा आहे, लोकेशन कुठे आहे, काय हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीमचा कोड आहे 902. स्कीमचं नाव आहे माहेश्वरम वृंदा. लोकेशन आहे रावेत. आपण लोकेशन पुढे समजून घेऊ. तिथे टोटल फ्लॅट 14 फ्लॅट येतात. ऍक्च्युअल रेरामध्ये 18 दाखवत आहेत जे की म्हाडाला सपोर्ट केले, त्यापैकी 14 फ्लॅट या स्कीम मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. सो हे 14 फ्लॅट 2 BHK फ्लॅट्स असतील ज्यांचं की कार्पेट एरिया 50 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 550 स्क्वेअर फीटच्या रेंजमध्ये येतो. हे सर्व LIG याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये बाल्कनीज इन्क्लूड नसतात कार्पेट एरियामध्ये ॲज पर रेरा. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाल्कनीज वगैरे ते जर ऍड केलं तर तो मे बी 700, 650, 700च्या रेंजमध्ये सुद्धा जाऊ शकतो कारण की इथे बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेले आहेत. हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी आहेत ज्यांचं की वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं इन्कम 9 लाखाच्या आतमध्ये असतं अशा लोकांसाठी, ज्यांचं की प्राइस आहे तुम्हाला 27 ते 30 लाखापर्यंत. भले तुमचा कार्पेट एरिया सेम आहे तरी प्राइस मध्ये तुम्हाला इथे डिफरन्स दिसतोय 27 ते 30. हे कशामुळे, तर तुमचा टोटल सेलेबल एरिया म्हणजेच बाल्कनीज काही फ्लॅटला जास्त येतात, मोठ्या येतात, त्यामुळे तशा फ्लॅटला त्यांची कॉस्टिंग तुमची 30 लाखापर्यंत जाईल. बट ज्यांना जे की 27 लाख आहेत त्यांना सुद्धा बाल्कनी आहेत, फक्त छोट्या बाल्कनी असतील किंवा एकच बाल्कनी असेल त्यामुळे ती 27 लाख आहे. सो एवढाच डिफरन्स आहे, बाकी काही नाही आहे. कार्पेट एरिया सेमच आहे, फक्त बाल्कनीचा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे प्राइसिंगचा 2-3 लाखाचा फरक तुम्हाला इथे बघायला भेटेल. हा काइंड ऑफ न्यू लॉन्च आहे, लगे नुकताच झालेलं, त्यामुळे तुम्हाला पोझिशन लेट आहे. डिसेंबर 2030 पर्यंत पोझिशन भेटेल. जसं की सांगितलं 2 BHK विथ बाल्कनी आहे, तिथे लिटिगेशन कुठलंही नाहीये. आणि ही दुसरी चांगली गोष्ट म्हणजे की हे म्हाडाच्या म्हणजे बिल्डरच्या बिल्डिंगमध्येच अशा 2 विंग आहेत त्यांच्या, A आणि B विंग 15 माळ्याच्या, ज्यामध्ये की म्हाडाचे फ्लॅट्स फर्स्ट मजल्यावरती त्यांनी दोन्ही विंग मध्ये 8-8 फ्लॅट असे 16 आणि 2 फ्लॅट A विंगच्या सेकंड फ्लोअरवरती दिलेले आहेत. अशा टोटल 18 फ्लॅट त्यांनी दिलेले आहेत, जे की 14 फ्लॅट त्यापैकी या सोडतीमध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सो सेम विंग मध्ये सर्व सेम अम्युनिटी, सर्व गोष्टी तुम्हाला सेमच असतील. सो लोकेशन आता इंटरेस्टिंग सर्च आपण बघूयात नेमकं कुठे आहे. तर इस्कॉन टेम्पल तुम्ही सर्च केलं रावेतचं तर किंवा मग अकोडीचं जर तुम्हाला भेटून जाईल. सो हे इस्कॉन टेम्पल आहे आणि इस्कॉन टेम्पलच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता माहेश्वरम वृंदा. सो हा पूर्ण लँड पार्सल आहे त्याचा, यामध्ये की तो प्रोजेक्ट येईल. सो पहिली A विंग असेल आणि दुसरी इथे पाठीमागे B विंग असेल आणि तुम्ही बघू शकता हे लागूनच आहे.
इस्कॉन टेम्पलला लागूनच आहे. आणि बाकीची कनेक्टिव्हिटी इथून सांगितलं तर हे तुम्ही बघू शकता. रावेत टू निगडीकडे जाणारा रस्ता मोठा हायवे केलेला आहे, जो की पुढे कनेक्ट होतो रावेत म्हणजे एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो, जो की निगडीला भक्ती शक्तीला कनेक्ट होतो. सो तुम्ही इथनं मुंबई पुणे हायवेला जाऊ शकता किंवा मग सिटीमध्ये जायचं असलं तर इकडे निगडीच्या हायवेला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. सो कनेक्टिव्हिटी वाईज सुद्धा चांगलंच आहे. आणि दुसरं म्हणजे जे लोक फूडी आहेत त्यांना माहिती असेल श्री बाबा रामदेव ढाबा निगडीचा, जो की फेमस आहे दालबाटी वगैरे त्यासाठी. सो राजस्थानी थाली. सो ते पण जवळच आहे. आणि भक्तिशक्ती गार्डन, जे की गार्डन मोठं गार्डन आहे, जे की फेमस आहे अगेन निगडी एरियामधलं, ते सुद्धा तुम्हाला जवळच आहे. आणि इथून भक्तिशक्ती बस स्टॉप वगैरे आणि निगडी प्राधिकरण पासून मग तुम्ही पुढे चिंचवड साईडला इकडे जाऊ शकता. सो अशा टाईपचं हे कनेक्टिव्हिटी तुम्हाला बघायला भेटेल. कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि इन फ्युचर अजूनही चांगली होईल. त्यानंतर आपण एक्झॅक्टली स्ट्रीट व्ह्यू बघूयात. सो हे तुम्ही बघू शकता. हे इस्कॉन टेम्पलचं गेट आहे. याच्या समोरच ही सोसायटी आहे, वृंदावन सोसायटी रेसिडेन्सी, तुम्ही बघू शकता. परत एकदा बघूयात आपण स्ट्रीट व्ह्यू. आणि हा जो लँड पार्सल जिथे कव्हर्ड केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता, इथे तो आपला प्रोजेक्ट येईल. सो याला लागूनच आहे, इस्कॉन टेम्पलला लागूनच हा प्रोजेक्ट बनणार आहे. आणि अशा टाईपचं तुम्ही बघू शकता स्ट्रीट व्ह्यू आहे. रस्ते वगैरे पण ठीकठाक आहेत. आणि पुढेच तुम्ही पुढे गेले वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्हाला तो ब्रिज लागेल, जो की निगडी साईडला जातो, किंवा लेफ्ट साईडला तुम्हाला मेन मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो, किंवा इकडनं सुद्धा तुम्ही बायपासने जाऊ शकता अकोडी साईडला. सो आजूबाजूला हे तुम्ही बघू शकता अशा टाईपचं होतं. त्यानंतर लेआउट प्लॅन तुम्ही बघू शकता. या साईडला रोड येईल जिकडनं एंट्री एक्झिट असेल. आणि पहिली विंग असेल ए विंग, जसं की सांगितलं ही ए विंग असेल 15 माळ्याची. त्यानंतर दुसरी विंग अजून एक फ्लोअरच त्यांनी सँक्शन केलेलं, बट ती टोटल 15 फ्लोअरची अगेन ती पण होऊ शकेल. अजून सँक्शनिंग नाहीये, बट इथे बी विंग अशा 2 विंग असतील. आणि दोन्ही विंगच्या फर्स्ट फ्लोअरला भाड्याचे फ्लॅट्स असतील. त्याच्यानंतर इथे ओपन स्पेस आहे, इथे एसटीपी वगैरे आहे आणि पार्किंग स्पेस तुम्ही बघू शकता. आणि अम्युनिटीज टॉप फ्लोअरवरती म्हणजे टेरेसवरती सुद्धा अम्युनिटीज त्यांनी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा टाईपच्या अम्युनिटीज तुम्हाला छोट्या मोठ्या बघायला भेटतील टेरेसवरती, गार्डन वगैरे. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे, ज्यामध्ये की आपण पुढे समजून घेऊयात, बट हे तुम्हाला जस्ट दाखवते. फर्स्ट फ्लोअर ए विंग, सेकंड फ्लोअर ए विंग. सेकंड फ्लोअरवरती हे 2 फ्लॅट दिलेले आहेत, जे की 4 आणि 5 नंबरचे फ्लॅट असतील भाड्यासाठी. आणि फर्स्ट फ्लोअरची पूर्ण अख्खा फ्लोअर तुम्हाला भाड्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर अगेन बी विंग मध्ये सुद्धा पूर्ण अख्खा फर्स्ट फ्लोअर तुम्हाला भाड्यासाठी देण्यात आलेला आहे. यामध्ये टोटल 8 फ्लॅट असतील पर फ्लोअर. आणि 3 लिफ्ट, 1 2 3 लिफ्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि 2 स्टेअरकेसेस अर्थातच. त्यानंतर एक्झॅक्टली फ्लोअर प्लॅन बघूयात. सर्व कार्पेट एरिया सेमच आहे, फक्त थोडंफार तुम्हाला सांगितलं बाल्कनीचा डिफरन्स आहे. सो 1 नंबरचा आपण फ्लॅट बघूयात. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया लागेल 5.08 बाय 3.5चा. त्यानंतर किचन लागेल. किचनला तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा बघायला भेटेल. आणि लिव्हिंग रूमच्या समोर जर तुम्ही बघितलं तर ही बाल्कनी मोठी आहे, दुसऱ्या फ्लॅटला बाल्कनी छोटी आहे. सो थोडाफार तो डिफरन्स तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर समोरच तुम्हाला चिल्ड्रन्स बेडरूम लागेल, ज्याच्या की समोर अगेन इथे तुम्हाला कॉमन टॉयलेट वॉशरूम लागेल. त्यानंतर मास्टर बेडरूम भेटेल आणि ज्याला की अटॅच तुम्हाला टॉयलेट बाथरूम लागेल. सो एकदम डिसेंट असा, कारण की सेमच लेआउट आहे त्यांच्या प्रायव्हेट फ्लॅटला सुद्धा. सो सेमच लेआउट तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर मार्केट रेट बद्दल, बिल्डरचा जो रेट आहे तो 70 लाखाच्या रेंजमध्ये 2 BHK सेम कार्पेट एरियाचा, ज्याने की 10 ते 11 हजाराचा पर स्क्वेअर फीटचा रेंज आहे तो 10 ते 12चा. सो तुम्ही तसं पकडलं तर म्हाडाचा 55-60 पर्यंत पण जातो, बट सेफर साईड तुम्ही 50 लाखापर्यंत 2 BHK इथे इझिली पकडू शकता. आणि रेंट तुम्हाला याच एरियामध्ये, जसं की सांगितलं तुम्हाला, समोरची वृंदावन सोसायटी वगैरे आजूबाजूचा रेंट तुम्हाला 2 BHKचा 25च्या रेंजमध्ये, 20 ते 25च्या रेंजमध्ये बघायला भेटेल. सो तुम्ही सेफर साईड अगेन इथे
20,000 पर्यंत रेंट सुद्धा पकडू शकता. सो फायनल कन्क्लुजन काय? सो एकच गोष्ट आहे, जे की पोझिशन जे की लांब आहे, 5 वर्ष लांब आहे, तो एक मोठा कन्सर्न लोकांना असू शकतो. तो सोडला तर लोकेशन आहे. काही लोकांना अ, आवडेल, काही लोकांना नाही आवडेल. सो ज्या लोकांना हे लोकेशन आवडते आणि जे लोक इथे 5 वर्ष वेट करू शकतात, थांबू शकतात. अर्थातच वेट करण्याचा तुम्हाला बेनिफिट काय भेटेल, तर तुम्ही जर सेल्फ पेमेंट करणार असाल, स्वतः पैसे भरणार असाल, तर तुम्हाला एकदम पूर्ण पेमेंट करायची गरज नाही. इनिशियल जे काही 10% अमाऊंट भाड्याची असेल, 10% बिल्डरची असेल आणि अ, बाकीची जे काही सध्याची स्टेट असेल त्याप्रमाणे असं 20-30% तुम्हाला मॅक्झिमम भरावं लागेल सुरुवातीला. बाकीचे जसं काम होईल, बाकीचे 5 वर्षापर्यंत तुम्हाला बाकीची रक्कम भरावं लागेल. सो मॅक्स टू मॅक्स तुम्ही इथे जर पकडलं तर 10 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला सध्याची रक्कम लागेल आणि नंतर जसं काम होईल तशी तुम्हाला रक्कम भरावी लागेल. सो त्यामुळे अशा लोकांसाठी चांगलं आहे. सो ज्यांना की हे लोकेशन चालतंय आणि जे लोक 5 वर्ष वेट करू शकतात, अशा लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे. अ, अर्थातच सिनियर सिटीजनसाठी अजूनही उत्तम पर्याय आहे असं मी म्हणेल, कारण की बाजूलाच इस्कॉन टेम्पल आहे. सो त्यांचं सुद्धा करमणूक मन रमेल आणि त्यांना ते तेवढा वेळ पण देऊ शकतात ते. सो त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. फक्त तुम्हाला 5 वर्ष पोझिशनसाठी वेट करावं लागेल. सो हे होतं या प्रकल्पात. सो अशा लोक तुम्ही डेफिनेटली इथे विचार करू शकता. जे मी सांगितलं 1-2 गोष्टी ते सोडलं तर तुम्ही अ, इथे विचार करू शकता अर्ज करण्याचा. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे तुम्ही जॉईन होऊन लोकांसोबत कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे जे काही क्वेरीज कन्सर्न्स असेल ते सुद्धा विचारू शकता. तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी पुढील व्हिडिओमध्ये तो स्कीमचा डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. सो तोपर्यंत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्कीमचा डिटेल बघण्यासाठी. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.